Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is the fourth lecture about the chapter circle. This is part of video lecture series about SSC mathematics. I appeal all of you to subscribe my channel and take advantage of all these lectures. See, in all the previous 3 lectures about the chapter circle, I have discussed very basic ideas. And now we are in a position to prove the main result of this some of the results in this chapter, they are really very important, right? That takes the theory of the geometry further. तर त्याच्यामधलाच एक अतिशय महत्त्वाचा थिअरम म्हणजे टँजंट थिअरम. सो दॅट वी विल डिस्कस टुडे, राईट? द स्टेटमेंट ऑफ दिस टँजंट थिअरम ऑलरेडी वी हॅव डिस्कस्ड. आपण काय म्हटलं बघा, हे समजा मी एक सर्कल घेतलं तर ही रॅडियस आहे ना, ए हा पॉईंट कुठे आहे? त्या सर्कलवर आहे. मग त्या सर्कलवरचा पॉईंट आणि सेंटर ऑफ द सर्कल यांना जोडणारा सेगमेंट म्हणजे इट इज रॅडियस. तर हा जो पॉईंट आहे जिथे मी ती रॅडियस काढलेली आहे तिथे काढलेली टँजंट, कुठेतरी काढलेली टँजंट नव्हे. गेल्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी हेच सांगत होतो की रॅडियस ज्या पॉईंटला येऊन मिळते आहे ए, तिथे मी टँजंट काढली. म्हणजेच त्या टँजंटचा आणि सर्कलचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट काय आहे? ए. आणि ओ ए ही त्रिज्या आहे. तर आपल्याला असं प्रूव्ह करायचं आहे की ओ ए इज परपेंडिक्युलर टू द टँजंट. सो दॅट रॅडियस इज परपेंडिक्युलर टू द टँजंट ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. स्टेटमेंट बघा, अ टँजंट ॲट एनी पॉईंट ऑफ अ सर्कल. सी द स्टेटमेंट इज अ टँजंट ॲट एनी पॉईंट ऑफ अ सर्कल, any point of circle okay is perpendicular to the point of contact, now how to prove this? ओके, तर तुम्हाला ह्या फिगर्स दिलेल्या आहेत बघा. ही फिगर आपण इथे काढूया सो दॅट आय विल बी एबल टू एक्सप्लेन ऑल द थिंग्स इन डिटेल्स. सी, सपोज दिस इज द सर्कल. ओके, देन सपोज दिस इज द सेंटर ऑफ द सर्कल ओ, आणि इथे आपण एक रॅडियस काढली, राईट? दिस पॉईंट इज ए, आणि त्या ए या पॉईंटला आपण टँजंट काढतो आहोत. Okay, so we are drawing tangent to the point at A. Okay, so suppose this line that we have drawn is tangent to the circle at which point? A. This is the point A. तर तुम्हाला प्रूव्ह काय करायचं आहे की OA is perpendicular to this line L. This is what I have to prove. मग इथे काय म्हटलं आहे बघा की आपणाला ते प्रूव्ह करायचं आहे ना की परपेंडिक्युलर आहे. मग त्याच्यासाठी काय करणार बघा आपण. बघा आता इथे गिव्हन काय, प्रूव्ह काय आहे हे क्लिअर आहे. बघा गिव्हन काय दिलं आहे तुम्हाला, मी इथे ते लिहित नाही, ऑलरेडी इट इज रिटन हिअर. सो आय एम जस्ट एक्सप्लेनिंग अँड वेर एव्हर नीडेड आय विल ड्रॉ द फिगर्स अँड आय विल एक्सप्लेन. सी, गिव्हन काय आहे, लाईन एल इज टँजंट टू द सर्कल विथ सेंटर ओ. म्हणजे कसं लिहिलं आहे बघा, सर्कल विथ सेंटर ओ. त्या सर्कलचा सेंटर ओ आहे. लाईन एल इज टँजंट टू द सर्कल ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट ए. ओके, सो लेट लाईन एल इज टँजंट टू द सर्कल विथ सेंटर ओ ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट ए. हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. काय प्रूव्ह करायचं आहे मला, लाईन एल इज परपेंडिक्युलर टू रॅडियस ओ ए. आता बघा ए हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट याचा अर्थ काय, इट इज द पॉईंट ऑन सर्कल, आणि त्या पॉईंटला आपण सर्कलला टँजंट काढलेली आहे ती एल. मग ही जी ओ ए आहे, ही जी लाईन सेगमेंट आहे ना ओ ए, ही काय झाली बघा, इट इज अ रॅडियस ऑफ द सर्कल. वाय? बिकॉज इट इज कनेक्टिंग ओ विथ द पॉईंट ऑन द सर्कल ए. म्हणजे ओ ए ही त्रिज्या झाली. ए या पॉईंटला आपण टँजंट काढलेली आहे. म्हणजे एल इज द टँजंट, ओ ए इज द रॅडियस. यू हॅव टू प्रूव्ह ओ ए इज परपेंडिक्युलर टू एल. ओके, मग ते तुम्हाला लिहिलं बघा आपण, टू प्रूव्ह दॅट line L is perpendicular to radius OA.
मग आता काय म्हणतोय बघा आपण, ॲश्युम दॅट लाईन एल इज नॉट परपेंडिक्युलर टू सेगमेंट ओ ए. आता हे जे टेक्निक आहे ना, याला म्हणतात कॉन्ट्रॅडिक्टरी मेथड आपण वापरणार आहोत. म्हणजे काय तर तुम्हाला जे प्रूव्ह करायचं आहे त्याच्या अपोजिट आपण मानायचं. आपण काय प्रूव्ह करतो आहोत, लाईन एल इज परपेंडिक्युलर टू रॅडियस ओ ए. तुम्ही काय ॲश्युम करा, इट इज नॉट परपेंडिक्युलर टू द रॅडियस ओ ए. बरोबर ना. आणि समजा सपोज सेगमेंट ओ बी इज ड्रॉन परपेंडिक्युलर टू लाईन एल. म्हणून आपण इथे आणखी एक फिगर काढूया म्हणजे ते लक्षात येईल तुमच्या काय आपण म्हणतो आहोत ते. आणि दिस मेथड ऑफ प्रूव्हिंग द रिझल्ट इज कॉल्ड कॉन्ट्ररी मेथड. मग इथे काय करतोय आपण, एक आपण लाईन काढतोय ती एल. ओके, ही लाईन तुमची एल, विल नेम दॅट दिस इज द लाईन एल. ओके, आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, ओ ए इज परपेंडिक्युलर. आपण मानतोय ते नॉट परपेंडिक्युलर. म्हणजे समजा इथे मी तो ओ असेल सेंटर, तर हे आपण ओ ए घेऊया. दिस इज नॉट परपेंडिक्युलर ए. आणि आता सी लाईनच्या बाहेरचा एक पॉईंट आहे म्हणजे डेफिनेटली तिथून एक परपेंडिक्युलर ड्रॉप करू शकतोच मी. फक्त मला प्रूव्ह काय करायचं आहे की ती ओ ए होती, मग मी तिथे नाही म्हणत आहे ओ ए इज नॉट परपेंडिक्युलर. म्हणजे दुसरा कुठला तरी त्या लाईनवरचा पॉईंट असेल की तो आणि मी ओ जॉईन केला की मला ते परपेंडिक्युलर मिळेल. आणि तसंच इकडे आपण घेऊया तेवढ्याच अंतरावर सी हा पॉईंट घेऊया. मग आता त्यांनी काय म्हटलं आहे बघा, ॲश्युम दॅट लाईन एल इज नॉट परपेंडिक्युलर टू सेगमेंट ओ ए. प्रूफ मी जरा लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. काय म्हणतोय बघा आपण, प्रूव्ह काय करायचं आहे, लाईन इज परपेंडिक्युलर टू ओ ए. सो ॲश्युम, काय ॲश्युम करा, ॲश्युम लाईन एल इज नॉट परपेंडिक्युलर टू ओ ए. ठीक आहे. सपोज मग एक काहीतरी परपेंडिक्युलर असणारच ना. कसं आहे बघा, तुम्ही ही एक लाईन आहे त्याच्या बाहेर हा पॉईंट आहे, आम्ही परपेंडिक्युलर ड्रॉप करू शकतोच. तो बी म्हणूया आपण. सपोज ओ बी इज परपेंडिक्युलर टू एल. बघा, सपोज ओ बी परपेंडिक्युलर टू एल. ऑफकोर्स बी इज नॉट सेम ॲज ए. डेफिनेटली बी आणि ए सेम असूच शकत नाहीत, कारण ओ बी हे परपेंडिक्युलर आहे, तुम्ही म्हणताय ओ ए नॉट परपेंडिक्युलर. त्यामुळे डेफिनेटली बी अँड ए नॉट इक्वल. शुअरली बी इज डिफरंट फ्रॉम ए. का सांगा, जर बी आणि ए एक सेमच असते तर मग ओ बी आणि ओ ए दोन्ही परपेंडिक्युलर. पण तुम्ही म्हणताय ओ ए इज नॉट परपेंडिक्युलर आणि ओ बी हा परपेंडिक्युलर आहे. म्हणजे ओ हा फिक्स पॉईंट आहे, मी ओवरून त्या लाईनवर परपेंडिक्युलर ड्रॉप करतोय, तो ओ बी झाला, तो परपेंडिक्युलर आहे एलला आणि ओ ए हा नाही आहे. त्यामुळे ए आणि बी वेगवेगळे पॉईंट्स असणार आहेत डेफिनेटली. बरोबर ना. ओके, सो बी इज नॉट सेम ॲज ए. मग आपण आता काय करणार की त्या बी पासून ए जेवढ्या अंतरावर आहे तेवढ्याच अंतरावर सी हा पॉईंट घेणार आणि असा घेणार की ए डॅश बी डॅश सी. ओके, सो टेक अ पॉईंट सी on L, on line L such that BA is equal to BC and A dash B dash C. Between A and C B lines. मग आता हे दोन ट्रँगल तयार झाले बघा. एक ट्रँगल कुठला, ओ बी सी, दुसरा ओ बी ए. आता बी हा एलला परपेंडिक्युलर आहे, त्यामुळे हे दोन्ही काटकोन त्रिकोण आहे. बरोबर ना. आणि त्याच्यामध्ये काय झालं, इथे 90 अंशाचा कोन आहे, इथे 90 अंशाचा कोन आहे. ही साईड दोघांनाही कॉमन आहे आणि आपण आपल्या कन्स्ट्रक्शनमुळे बी सी आणि बी ए सेम आहेत. त्यामुळे तुमची ही साईड आणि त्याच्यामधला अँगल, म्हणून एस ए एस प्रॉपर्टीनुसार ओ ए बी आणि ओ सी बी हे एकरूप त्रिकोण झाले, कॉन्ग्रुएंट ट्रँगल्स. ओके, सो नाव वी विल से हियर consider triangle. Which triangles you will consider? OBC and triangle OBA. Okay, what we can say? आणि ते क्लिअर कळलं पाहिजे तुम्हाला. OBC म्हटल्यानंतर OBA तुम्ही OAB म्हणून नाही जाणार.
ओ बी सी मध्ये मधल्या जो बी हा बिंदू आहे ना तिथे 90 अंशाचा कोन आहे, मग तसाच इथे पाहिजे. तुम्ही जर ओ ए बी असा 1-1 करस्पॉन्डन्स घेतला तर एला 90 अंशाचा कोन नाहीच आहे. म्हणून हे लिहिताना फार काळजीपूर्वक आपण लिहायचं. मग तिथे मी काय म्हणणार बघा, काय लिहिता येईल बघा आपणाला, हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहेत असं आपल्याला दाखवायचं आहे, बरोबर ना. सो बी सी बघा, इथली साईड बी सी त्याला करस्पॉन्डिंग इथे बी ए. बी सी इज इक्वल टू बी ए construction. This is what we have said, construction. नंतर काय होणार बघा, अँगल ओ बी सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ओ बी ए, बोथ 90 डिग्रीज. आणि तिसरा मुद्दा काय, साइड ओ बी इज सेम ॲज ओ बी. ए बी आणि ओ बी म्हणजे ते ओ बी कॉमन साईड आहे दोन्ही ठिकाणी. सो ओ बी इज इक्वल टू कॉन्ग्रुएंट टू म्हणजे ओ बी, इथे पण कॉन्ग्रुएंट टू लिहा. वाय दिस कॉमन साईड, कॉमन साईड. मग त्याच्यामुळे काय झालं, बाय एस ए एस टेस्ट ट्रायंगल ओ बी ए इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल ओ बी सी. Which test? SAS test of congruency. SAS test. ओके. मग त्याच्यामुळे काय होणार, ओ सी मस्ट बी सेम ॲज ओ ए, बरोबर ना. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्सच्या त्या करस्पॉन्डिंग साईड्स आहेत. बघा ना, तुम्ही ट्रायंगल कसा लिहिला आहे मग, ओ सी आणि ओ ए. सो दिस इम्प्लाइज OC इज सेम ॲज OA. का ते, तर करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स, बरोबर ना. पण सेगमेंट OA ही काय आहे, बट सेगमेंट OA इज रॅडियस. सेगमेंट OA, बट सेगमेंट OA इज रॅडियस. That implies OC is also radius. OC is म्हणण्यापेक्षा असं म्हणूया आपण, that implies OC must be radius, बरोबर ना. OC must be radius. So आता जर OC ही radius असेल तर C lies on circle. C lies on circle. मग आता जर सी हे सर्कलवर असेल तर काय म्हणता येणार आपल्याला, दॅट मीन्स लाईन एल इंटरसेक्ट्स द सर्कल इन टू डिस्टिंक्ट पॉईंट्स ए आणि सी. सी तुम्हाला दिलेलं काय आहे इथे बघा, गिव्हनमध्ये काय आहे, लाईन एल इज लाईन एल इज टँजंट टू द सर्कल विथ सेंटर ओ ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट ए, बरोबर ना. मग आता इथे तुमचं काय होतं आहे, ओ ए ही बघा, इथे तुम्ही आता असं सिद्ध केलं ओ सी इज इक्वल टू ओ ए, पण सेगमेंट ओ ए ही रॅडियस आहे. मग ओ ए आणि ओ सी जर इक्वल असतील तर सी पण रॅडियस पाहिजे, बरोबर ना. म्हणजेच त्याचा अर्थ काय होतो, सी ऑल्सो इज अ पॉईंट ऑन द सर्कल. नाव जर सी हा सर्कलवरचा पॉईंट असेल तर दॅट मीन्स वॉट, लाईन एल इंटरसेक्ट्स द सर्कल इन टू पॉईंट्स ए अँड सी, बरोबर ना. दॅट इज, सो वॉट डज दिस इम्प्लाय, दिस इम्प्लाइज लाईन एल intersects the circle in 2 points, which are those two, A and C, बरोबर ना. पण तुम्हाला दिलेलं काय आहे बघा, काय दिलंय बघा, एल इज टँजंट टू द सर्कल. बघा इथे एल इज टँजंट टू द सर्कल विथ सेंटर ओ ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट ए. ती टँजंट आहे सर्कलला. मग ती जर टँजंट असेल तर ती दोन पॉईंट्सना कशी काय इंटरसेक्ट होणार, दोन पॉईंट्सना सर्कलच्या इंटरसेक्ट करून जाणारी लाईन त्याला आपण काय म्हणतो, सिकॅन्ट. इथे तुम्हाला दिलं आहे एल इज टँजंट टू द सर्कल. ओके, सो नाव ऑल दिस इज कॉन्ट्राडिक्शन. मग आता इथे पुढे मी काय लिहिणार, बट लाईन एल is tangent to the circle
line L is tangent to the circle. Okay, this is given. हा आपण नव्हे शोध लावलेला आहे. It is given to you. म्हणजेच काय झालं, it intersects the circle only at one point. So our assumption that line L is not perpendicular to radius A is wrong. बरोबर ना. सो इथे जरा मी एनलार्ज करतो हे, याचा अर्थ काय झाला बघा आता. बट लाईन एल इज टँजंट टू द सर्कल, इट इज गिवन टू यू. पण इथे तुम्ही काय म्हणताय, लाईन एल इंटरसेक्ट्स द सर्कल इन 2 डिफरंट पॉईंट्स ए अँड सी. जर जी लाईन टँजंट आहे ती 2 वेगवेगळ्या पॉईंट्समध्ये इंटरसेक्ट नाही होणार. सो आवर असम्पशन इज रॉंग. सो आवर असम्पशन, मग इथे आपण म्हणूया बट लाईन एल इज टँजंट टू द सर्कल. सो असं म्हणूया पाहिजे तर, so it cannot intersect the circle, it cannot intersect circle in 2 distinct points, in 2 distinct points. So our assumption is wrong. What was our assumption? सो आवर असम्पशन इज रॉंग. काय अश्यूम केलं होतं आपण बघा, इथे आपण असं अश्यूम केलं, बघा, अश्यूम दॅट लाईन एल इज नॉट परपेंडिक्युलर टू रॅडियस ओ ए. हे जे काय अश्यूम केलं होतं ना ते रॉंग आहे. ओके, सो लाईन एल मस्ट बी perpendicular to radius OA. Line L must be perpendicular to radius OA. Okay, that proves the result. बघा पुन्हा एकदा मी एक्सप्लेन करतो. इथे तुम्हाला एक सर्कल दिलेला आहे, ए हा सर्कलवरचा पॉईंट आहे, तिथे टँजंट काढली आपण आणि ही जी OA तुम्ही जॉईन केली तर ही रॅडियस होणार. यू हॅव टू प्रूव्ह दिस रॅडियस इज परपेंडिक्युलर टू दिस लाईन L. रॅडियस इज परपेंडिक्युलर टू टँजंट. ठीक आहे, मग आपण काय केलं, ॲश्यूम दॅट लाईन एल इज नॉट परपेंडिक्युलर टू ओ ए. म्हणजे ही सिच्युएशन, ओ ए इज नॉट परपेंडिक्युलर टू एल, म्हणजे हे असं काढलं आपण आणि काहीतरी एक परपेंडिक्युलर असणार, तो ओ बी मानला. मग आता ए या बाजूला असेल किंवा ह्या बाजूला असेल, कुठेही ते असू शकतं. मग बी पासून ए जेवढ्या अंतरावर आहे तेवढ्याच अंतरावर सी घेतला, त्यामुळे हे 2 ट्रायंगल तयार झाले, ओ बी सी, ओ बी ए. आपण ते साईड अँगल साईड टेस्ट वापरून ते 2 कॉन्ग्रुएंट आहेत असं सिद्ध केलं. मग ते कॉन्ग्रुएंट असतील तर मग करस्पॉन्डिंग साईड्स पण एकरूप असतात, म्हणून मग आपलं ओ ए आणि ओ सी हे इक्वल आहे तसं सिद्ध झालं. पण ओ ए ही रॅडियस आहे, म्हणजे ए हा त्या सर्कलवरचा पॉईंट आहे, मग सी पण सर्कलवरचा पॉईंट पाहिजे, म्हणजे ती एल ही लाईन त्या 2 पॉईंट्समधून जाते. आता जर ती लाईन 2 पॉईंट्समधून जात असेल तर इट कॅनॉट बी टँजंट, इट विल बी सिकँड टू द सर्कल. म्हणजेच तुमचं जे असम्पशन आहे ना की एल इज नॉट परपेंडिक्युलर टू ए, हे घेतल्यामुळे हे सर्व चुकीचे पुढे कन्क्लुजन्स आले. म्हणून आपण असं म्हणणार की आवर असम्पशन इज रॉंग. व्हॉट इज देन करेक्ट थिंग, लाईन एल मस्ट बी परपेंडिक्युलर टू रॅडियस ओ ए. ते जर तुम्ही मानलं ना लाईन एल इज नॉट परपेंडिक्युलर टू रॅडियस ओ ए, देन यू विल गेट रॉंग रिझल्ट. मग ते तसं मानलं तर तुम्हाला असं मिळतं की एल इज सिकँड टू द सर्कल. सिकँड इज अ लाईन पासिंग थ्रू 2 डिस्टिंक्ट पॉईंट्स ऑफ द सर्कल. मग इथे तसंच तुम्ही सिद्ध केलं, ओ ए आणि ओ सी इक्वल आहे तसं सिद्ध केलं. पण ओ ए ही रॅडियस आहे हे माहिती आहे तुम्हाला. ओ ए ही रॅडियस आहे म्हणणं म्हणजेच ए हा पॉईंट सर्कलवर आहे. सेंटर आणि सर्कलवरचा पॉईंट यांना जोडणारी लाईन सेगमेंट म्हणजे रॅडियस आहे. मग त्यामुळे ओ ए एकदा रॅडियस आहे असं म्हटलं आणि ओ ए ओ सी हे पण रॅडियस आहे, इक्वल आहे म्हटलं की ओ सी ही पण रॅडियस झाली. मग ओ सी रॅडियस झाली, ओ ए पण रॅडियस आहे, म्हणजेच ए आणि सी हे सर्कलवरचे पॉईंट्स आहेत. मग ते जर 2 सर्कलवरचे पॉईंट्स असतील तर एल त्याच्यामधून जाते आहे, म्हणजेच एल ही सर्कलच्या 2 पॉईंट्सला इंटरसेक्ट होऊन जाते. मग ती टँजंट नाही आहे, पण तुम्हाला असं दिलेलं आहे की एल इज टँजंट टू रॅडियस ओ ए, बरोबर ना. मग त्या म्हणण्याला हे कॉन्ट्राडिक्शन आलं, म्हणून आपलं असम्पशन चुकीचं आहे. एल मस्ट बी परपेंडिक्युलर टू ओ ए अँड दॅट इज प्रूव्ड. बघा, ज्यावेळी तुम्ही कॉन्ट्ररी मेथडने एखादी गोष्ट सिद्ध करता त्यावेळी जे तुम्हाला सिद्ध करायचं आहे त्याच्या विरुद्ध तुम्ही अश्यूम करता आणि मग थिअरी डेव्हलप करत जाता. मग एक स्टेज अशी येते की ते चुकीचं आहे आपलं, म्हणजे असं नाही होणार. मग असं का झालं, हे सर्व जे काही तुम्ही डेव्हलप केलं ते तिथे जाऊन का पोचलात तुम्ही, तर तुम्ही चुकीचं असम्पशन केलं. तुम्ही असं ॲश्यूम केलं की एल इज नॉट परपेंडिक्युलर टू ओ ए. तसं नाही आहे, तसं नाही आहे म्हणजेच मग कसं आहे, एल इज परपेंडिक्युलर टू ओ ए, म्हणून तो थिअरम सिद्ध झाला.
कॉन्ट्ररी मेथडने ज्यावेळी आपण एखादा थिअरम प्रूव्ह करतो त्यावेळी ही अशीच रचना असते त्याच्यामध्ये की तुम्हाला प्रथम आधी चुकीचं असम्पशन करा, मुद्दाम ते डेलिबरेट मी केलेलं आहे, चुकीचं मी ॲश्युम करायचं आणि डेव्हलप करायचं सर्व, आणि मग अशा एका स्टेजला तुम्ही येता की जे ॲक्सेप्टेबल नाही आहे. का ॲक्सेप्टेबल नाही आहे? तर तुम्ही ते चुकीचं ॲश्युम केलं म्हणून, म्हणजे ते चुकीचं आहे, जे ॲश्युम केलं ते चुकीचं आहे, म्हणजे मग खरं काय आहे त्याच्या विरुद्ध जे होतं ना ते खरं आहे. म्हणजेच लाईन एल इज परपेंडिक्युलर टू रॅडियस ओ ए, हे ट्रू आहे. कारण ती परपेंडिक्युलर नाही असं मानलं की मग हे असं चुकीचं येतं, मग ती एल ही टँजंट नसून सिकँट आहे असं सिद्ध होतं. जे नाही आहे ना, एल इज टँजंट दिलेलं आहे तुम्हाला. त्यामुळे ह्या अशा सर्व ज्या प्रूफ्स असतील ना त्या अतिशय चांगल्या प्रकारे तुम्हाला समजल्या पाहिजेत. आय होप यू अंडरस्टूड दिस. आणि हे नीट लिहून घ्या, तुमच्या पुस्तकामध्ये ह्या प्रूफ लिहिलेल्या आहेतच. इथे मी एक्सप्लेन करतो आहे, आणखी चांगल्या प्रकारे त्या लिहिण्याचा प्रयत्न करतो आहे. मुद्दा असा आहे की हे तुम्ही सर्व नीट ऐकली पाहिजेत लेक्चर्स, त्याच्यावर काम केलं पाहिजे. नुसतं आपलं भराभर काहीतरी आपण पुस्तकातलं वाचलं असं करू नका. ते कसं एक्सप्लेन केलेलं आहे, ते नेमकं काय लिहिलेलं आहे त्यांनी, कॉन्ग्रुएन्सी ऑफ द ट्रायंगल जे 9वीमध्ये शिकला त्याचा कसा तिथे 10वीमध्ये वापर करतो आहोत आपण. हे जे सर्व रिझल्ट्स आहेत ना, दीज आर द ॲप्लिकेशन्स ऑफ दोज कॉन्ग्रुएंट्स टेस्ट. 2 ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट असण्याच्या ज्या वेगवेगळ्या टेस्ट होत्या ना त्याची ही ॲप्लिकेशन्स आहेत. वी आर प्रूव्हिंग दीज रिझल्ट्स बिकॉज वी नो व्हेन टू से 2 ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. ही जी लिंक आहे ना पूर्वीच्या गोष्टींमधली आणि आता जे तुम्ही अभ्यास करताय त्याच्यामधली, ही ज्यावेळी तुम्हाला समजते ना त्यावेळी ते गणित आपल्याला समजतं. नाहीतर अभ्यास करण्याच्या अनेक पद्धती आहेत. तुम्ही हे थिअरम्स तयार करा, समाव पेपरात आले, लिहा, मोकळवा, मार्क मिळतील. परंतु चांगले विद्यार्थी जे आहेत ना त्यांनी असं समाधानी असता कामा नये. दे शुड अंडरस्टँड व्हॉट दे आर डुईंग. अंडरस्टँडिंग इज इम्पॉर्टंट, नॉट जस्ट गेटिंग मार्क्स. मार्क्स विल फॉलो वेन यू अंडरस्टँड, बट इफ यू डू नॉट अंडरस्टँड मार्क्स मे नॉट फॉलो. हे एक सूत्र लक्षात ठेवा. ठीक आहे. सो वी विल स्टॉप हिअर. वी विल कंटिन्यू. 1 lecture I have devoted for this theorem because it has some importance. हा जो थिअरम आहे हा महत्त्वाचा आहे. इथे काय सिद्ध केलं पुन्हा एकदा मी सांगतो की सर्कलवरचा पॉईंट जर मी घेतला ए नावाचा, तिथे जर मी जर टँजंट काढली तर ती टँजंट ओ एला परपेंडिक्युलर असते. ओ ए ही त्याची रॅडियस आहे. ठीक आहे. सो दिस इज वॉट वी हॅव प्रूव्ड. वी विल कंटिन्यू इन द नेक्स्ट लेक्चर, बट टिल देन यू शुड अंडरस्टँड वॉट ॲक्च्युअली वी हॅव प्रूव्ड. त्यामुळे हा थिअरम आपला प्रूव्ह झाला. दिस इज व्हेरी सेलिब्रेटेड थिअरम कॉल्ड ॲज अ टँजंट थिअरम, हे लक्षात घ्या. ठीक आहे. मग आता त्याचा कॉन्व्हर्स आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. दॅट वी विल डू इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.